दवाखान्यात आणलं सा. तुमचे उपकार मी कधीच नाही विसरायची. काल येस तू इथे परत. स्वतःची आईच मुलीला विसरल्यावरती कमळीचं ह्यावरती काय रिॲक्शन असणार आहे? कमळी या मालिकेमध्ये कमळीला तिची आई अखेर भेट आणि तिला तिने हॉस्पिटलमध्ये आणला. पण हॉस्पिटलमध्ये जेव्हा तिच्या आईला शुद्ध येते तेव्हा तिची आई तिच्या स्वतःच्या मुलींना ओळखत आणि हे पाहूनच आणि तिची अशी अवस्था पाहूनच आता कमळी फार अस्वस्थ झाली आहे. तिची आई फक्त हेच त्यांना म्हणते कमळीला की फार उपकार आहेत की तुम्ही मला दवाखान्यात आणलं. द्यायला आलं. इन्स्पेक्टर साहेब, सुहास, आता मला माझ्या पोरीकडे जायला पाहिजे. तुम्हाला कळत नाहीये मी काय म्हणतोय ते. पण आता मला माझ्या मुलींकडे जायचं आहे. आणि हे जेव्हा कमळीने ऐकलं कमळीला फार वाईट वाटलं. तिथेच आता दुसरीकडे अन्नपूर्णा आजीकडे कामिनी पोलिसांना घेऊन आली आहे आणि तिथेच एक माणूस सुद्धा आहे जो ही कबुली देतोय की जे काय झालं, जे काय घडलं त्यात कामिनीची काहीच चूक नव्हती. जे काय घडलं त्यात त्याची चूक होती. आता बघायचं हे आहे की अन्नपूर्णा आजीला ह्याच्यावरती विश्वास होईल का. हे पाहण्यासाठी तुम्हाला कमळी ही मालिका पाहावी लागेल आणि अजून अशी लेटेस्ट अपडेट साठी टेलीचक्कर रिजनला सबस्क्राईब करायला विसरू नका.